वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हेडलाईन इन्साइट। आज जगातील 180 देशांत बुद्ध जयंती साजरी होते। तथागत बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना एकाच दिवसाला घडल्या। तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमेचा। म्हणून वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंतीचा महोत्सव साजरा होतो। काही देशातील लोक वेसक या नावाने ओळखतात, तर अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते। पण तुम्हाला माहिती आहे भारतात बुद्ध जयंतीची सुट्टी कोणामुळे भेटली? नाही ना? त्यांचे नाव आहे महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर। सर्व धर्मांच्या संस्थापकांच्या जयंतीला देशात सुट्टी मिळते। मग समग्र विश्वाला शांतीचा व मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्धांच्या जयंतीला का सुट्टी नाही? ही मागणी डॉक्टर बाबासाहेबांनी सन 1942 पासून उचलून धरली होती। त्यांचे म्हणणे असे होते की एकतर नियोजित सुट्ट्यांमधील एक सुट्टी कमी करा किंवा एक सुट्टी वाढवून द्या। ही मागणी डॉक्टर बाबासाहेबांनी तेव्हाच्या तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती। डॉक्टर बाबासाहेब मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर त्यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले। त्यावेळेचे तत्कालीन सरकारचे गृहमंत्री मॅक्सवेल यांनी सुट्टी देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्यावेळी जागतिक युद्ध सुरू असल्यामुळे बुद्ध जयंतीची सुट्टी जाहीर केल्यास युद्धासाठी आपल्याला इतर धर्माच्या लोकांकडून मदत मिळणार नाही या विवंचनेमुळे जाहीर होऊ शकली नाही। अखेर डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे केंद्र सरकारने 27 मे 1953ला बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। मात्र महाराष्ट्र सरकारने फक्त तेव्हा सुट्टी जाहीर केली नव्हती। या सर्वाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेबांनी 1953च्या मुंबईतील बुद्ध जयंतीच्या स्वतःच्या भाषणात केला आहे। अशा प्रकारे समग्र भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी मिळाली। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।